पवार साहेबांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवून, मी आता गमतीने म्हणलं की साहेब कुशल संघटक, ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं. आमच्या पक्षामध्ये, काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायतीत निवडून नाहीये ते लोकसभेत निवडून येतात, कारण आमचा पक्ष हवेवर चालतो. खरंच, कारण आमच्याकडे कुणाला. पण पवार साहेबांनी जेवढे लोक निवडले, तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता, तोही हुशार आहे. पवार साहेबांवर किती दिवस राहायचं, केव्हा राहायचं आणि केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन करतात. पण पवार साहेबांना माणसाची पारख आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते संघटित केले, टिकवले, बरोबर घेतले आणि राज्य केले. त्यांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं. त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितली तर ती स्वीकार, आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे. ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना पवार साहेब मी बरोबर बसलो, लगेच न्यूज मग तो त्यांचा एक बॉक्स घालून तुम्ही लिहित राहा, काही फरक पडत नाही. तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही, सुधारला नाही. फक्त मला पवार साहेबांची कधी आवडली नाही. मी एकदा विधानसभेत खूप भांडण झालं होतं, मी बोललो होतो असाच, पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानावरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगतो. ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा. म्हणलं याचा अर्थ काय? मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. साहेबांमध्ये ताकद होती. ती ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती, आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्या तर नव्हता करून देण्याची ताकद देखील त्यांनी दाखवली. कारण ते जनता विमुख. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात.